नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे रात्रीचं पाणी. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. एक मोरणगाव नावाचं छोटंसं गाव होतं आणि या गावात गंगाराम नावाचा एक शेतकरी राहत होता. एका गावाच्या टोकाला राहणारा गंगाराम दररोज सकाळी लवकर उठून आपल्या शेताला पाणी देत होता. पण यावर्षी पावसानं पाठ फिरवली. यंदा पाऊसच झाला नाही. मग नद्या सुकून गेल्या, विहिरीचं पाणी आटायला लागलं. त्यामुळं गंगाराम रात्री 10-11च्या सुमारास शेताला पाणी द्यायला जाऊ लागला. गावापासून थोडं दूर असलेलं त्याचं शेत झाडाझुडपांनी वेढलेलं होतं. दिवसाचं सुंदर वाटणारं त्याचं रान रात्री मात्र भयानक वाटत होतं. तरीही गंगाराम न घाबरता शेतात जात होता. मोठ चालवून पाणी देत होता आणि रात्री परत घरी येत होता. एके रात्री त्याला शेताला पाणी द्यायला उशीर झाला. त्या दिवशी अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. आकाशात ढग दाटले होते, विजा चमकत होत्या. गंगाराम मोठ बंद करून घरी निघाला. तो नुसताच पाय वाटायला लागला असेल. गार वारा अंगाला झोंबू लागला. आजूबाजूच्या दाट झाडीतून किर्र असा आवाज येत होता. थोडं पुढं जाताच चिंचेच्या झाडावरचं घुबड जोर जोरात घुमू लागलं. तसं गंगारामच्या मनात धडकीच भरली. तेवढ्यात त्याला एका जुन्या वडाच्या झाडाच्या ढोणीतून आवाज आला, गंगाराम, गंगाराम. तो थबकलाच. त्याला आपल्या कानावर विश्वासच बसेना, कारण आजूबाजूला कुठंच कोण दिसत नव्हतं. त्याला पुन्हा आवाज आला, गंगाराम थांब. आवाज ऐकून तो इकडे तिकडे बघू लागला. यावेळी आवाज स्पष्ट आणि जवळून आला. त्याने हातातली बॅटरी त्या दिशेने मारली, पण काहीच दिसत नव्हतं. मनात भीती दाटली, पोटात गोळा आला. तो घाईघाई चालायला लागला. तेवढ्यात झाडीतून अचानक एक काळी आकृती त्याच्या समोर आली. तिचं अंग चिखलाने भरलेलं, केस विखुरलेले, डोळे लाल भडक. तू आमचं पाणी वापरतोस, आता तुझं पाणी संपलं. तो आवाज ऐकून गंगाराम जोरात ओरडला आणि तिथून पळायला लागला. पण त्याचे पाय भारी झाले होते. काहीतरी त्याच्या पायात अडकत होतं. जणू त्याला कोणीतरी खाली खेचत होतं. पळता पळता तो 2 वेळा हवेत फेकला गेला आणि त्याला कोणीतरी खाली आपटलं. अचानक त्याची शुद्ध हरपली. तो बेशुद्ध पडला होता. सकाळी गावातल्या लोकांना तो झाडाजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याच्या पायावर खोल ओरखडे होते, जणू कसल्याशा पंजानी ओरबडलं होतं. आणि त्याच्या शर्टावर चिखलाने लिहिलं होतं, रात्री पाणी देऊ नका. त्यानंतर गावात एक जुना किस्सा पुन्हा उजेडात आला. गावातली जुनी जाणती माणसं बोलू लागली की त्या झाडाजवळ पूर्वी एक बाई विहिरीत पडून मेली होती. म्हणतात ती अजूनही तिचं पाणी जपते. ती अजूनही त्या पाण्याचं राखण करते. रात्री कोणीही त्या विहिरीचं पाणी वापरत नाही. गंगाराम शुद्धीवर आला तेव्हा गावातली 2-3 लोक त्याच्या आजूबाजूला होती. चेहऱ्यावर काळजी होती. त्यांना त्याच्या शर्टावरच्या चिखलाने लिहिलेल्या अक्षरांकडे पाहून धक्काच बसला होता. गंगाराम थरथरत उभा राहिला. ती बाई आली होती, काहीतरी मागत होती. म्हणाली, मी तिचं पाणी वापरतो, असं काहीतरी गंगाराम बडबडत होता. गावातला वडीलधारी माणूस, तो म्हणजे रामशेठ. रामशेठने गावातल्या सगळ्या लोकांना एकत्र बोलवलं आणि सविस्तर सांगू लागला. आपल्या गावातील ही एक जुनी गोष्ट आहे. ती बाई सौदामिनी तिचं नाव. 30 वर्षापूर्वी तिचा नवरा पाण्यासाठी भांडण करताना तिला विहिरीत ढकलून गेला. ती मेली, पण म्हणतात
तिचा आत्मा त्या झाडात अडकला. हे ऐकून गाव सगळा अवाक झाला होता. सगळेजण घाबरले होते. त्यानंतर काही दिवसातच रात्री कोणीतरी पुन्हा शेतात गेलं. त्याला दुसऱ्या दिवशी चिखलात फरफटलेलं आढळलं. गावात भीतीचं सावटच पसरलं. लोक रात्री शेतावर जायला घाबरू लागली. कोणीही धाडस करत नव्हतं. हे बघून गंगारामने ठरवलं, आता बस झालं. तो तडक उठला आणि एका तांत्रिकाकडे गेला. त्याच्याकडून एक देवाचा धागा आणि तांत्रिकाचं कवच घेऊन आला. ते सगळं घेऊन तो पुन्हा त्या रात्री त्या विहिरीकडे गेला. तो मोठ चालू करतो. मोठ चालवताच सगळी झाडं हालू लागली. वारा घोंगावू लागला आणि पुन्हा तिचा आवाज घुमला, गंगाराम थांब. त्याला दिसलं की ती बाई फक्त रागावलेली नाही, ती अडकलेली आहे आपल्या पाण्यात, आपल्या श्रापात. गंगारामने तिला विचारलं, तुला मुक्ती हवी आहे का? तिने फक्त एकदाच मान हलवली. त्यानंतर गावात जाऊन सगळी हकीकत गंगारामने गावकऱ्यांना सांगितली. सगळ्या गावकऱ्यांनी मिळून त्या झाडाजवळ एक दिवा लावला आणि विहिरीत एक पवित्र तांत्रिक विधी करून तिचं अंतिम श्राद्ध केलं. त्या रात्रीनंतर शेतात पुन्हा कोणी हरवलं नाही. गंगारामच्या प्रयत्नांनी सौदामिनीच्या आत्म्याला मुक्ती मिळाली होती. गावात पुन्हा शांतता आली होती. पण शांततेमागे एक गूढ शांतता होती. जणू काहीतरी थांबलं नाही, फक्त थांबवण्यात आलं होतं. काही वर्षानंतर गावात एक नवीन शेतकरी आला, विनायक. विनायक शहरातून आला होता. तो आधुनिक विचारांचा होता, पण थोडा उद्धट होता. त्याने गावात एक जुने शेत विकत घेतले आणि स्वतःसाठी मोटार पंप बसवला. विहीर, झाडं सगळं आहे तसंच होतं, पण त्याला या गावगप्पा खोट्या वाटत होत्या. त्याला भूताकेतावर अजिबात विश्वास नव्हता. भूत प्रेत काय असतं, ही सगळी अंधश्रद्धा आहे, तो गावकऱ्यांना म्हणायचा. एक रात्री त्याने ठरवलं, रात्रीचं पाणी द्यायला जाऊया. तीच जुनी विहीर, तोच झाडाजवळचा रस्ता. टॉर्च घेऊन तो मोठ चालवायला गेला. थोड्याच वेळात झाडाच्या फांद्या उसळायला लागल्या. वारा शांत होता, पण तरीही पाने आवाज करत होती, झाडे झुडपं आवाज करत होती. आणि तेव्हाच विहिरीतून गारटलेला आवाज आला, तू गंगाराम नाहीस, पण आमचं पाणी का वापरतोस? विनायकने मागे वळून पाहिलं. झाडाजवळ एक नवी आकृती दिसली. सौदामिनी नव्हे, पण तिच्यासारखीच एक लहान मुलगी. मातीने भरलेले केस, डोळे भेसूर आणि हातात भिजलेली बाहुली. आई कुठे गेली? आईने सांगितलं होतं, पाणी आपलं आहे. गावात दुसऱ्या दिवशी मोठा हल्लकल्लोळ झाला. विनायकच्या शेताजवळ त्याचा मृतदेह सापडला. डोळे विस्फारलेले, तोंडातून चिखल बाहेर येत होता आणि बाजूला एक लहान बाहुली होती. तिच्या कपाळावर लिहिलं होतं, मुक्ती एकाची झाली, पण रक्षण दुसऱ्याचं होतं. लगेच गंगारामला बोलवण्यात आलं. तो धावत आला. सगळं पाहून त्याला समजलं, सौदामिनीचा आत्मा मुक्त झाला होता, पण तिच्या लहान मुलीचा आत्मा अजूनही त्या विहिरीत अडकलेला होता. श्राप एका आत्म्याचा नव्हता, तो एका पिढीचा होता. विनायकच्या मृत्यूमुळे गावात पुन्हा भीतीचं सावट पसरलं. गंगारामच्या डोळ्यांसमोर ती लहान मुलगी येत होती. तिचा भेसूर चेहरा, चिखलाने भरलेली बाहुली आणि तो भेदक प्रश्न, आई कुठे गेली? आई कुठे गेली? गावकऱ्यांनी एकजूट होऊन गंगारामला विनवणी केली, तूच यातून मार्ग काढ, नाहीतर गाव उठून जाईल. गंगारामने यावेळी मदतीसाठी एका जुन्या तांत्रिकाला बोलावलं, शंकरनाथ. तो
घाटमाथ्याच्या जंगलात राहायचा. अशा आत्म्यांचे शांतिकर्म करण्यात पारंगत होता. शंकरनाथने त्या विहिरीजवळचा परिसर पाहून एकाच वेळी सांगितलं, ही मुलगी तिच्या आईचा आत्मा सोडला गेला म्हणून अजूनही तिथे अडकली आहे. तिच्या आत्म्याचं रक्षण करत होती ती, आणि आता तिचं दुःख रागात बदललंय. शांतिकर्माची तयारी सुरू झाली. त्या रात्री पूर्ण पौर्णिमा होती. झाडाखाली हवन सुरू झालं. विहिरीला 5 समई लावल्या गेल्या. सगळे गावकरी भीतीनं लांब उभे होते. गंगारामने स्वतः ती मुलीची बाहुली हातात घेतली. आवाज पुन्हा आला, आई नाही, आई गेली, पण मी इथेच आहे. त्या क्षणी झाडाने जोरात हालचाल केली. आकाशात वीज चमकली. समई विझू लागल्या. गंगारामने बाहुली विहिरीत टाकली आणि ओरडला, तुला आता मुक्ती हवी आहे का, की तुझं दुःख अजूनही रागातच राहणार? एक क्षण सगळं शांत झालं, आणि नंतर विहिरीतून गार वाऱ्याचा झोत बाहेर आला. तो वारा बाजूच्या सगळ्या समयी पुन्हा पेटवत होता. झाडाची हालचाल थांबली. हवन पूर्ण झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी गंगाराम आणि शंकरनाथ त्या विहिरीकडे गेले. विहिरीच्या पाण्याचा रंग पहिल्यांदाच स्वच्छ दिसत होता. विहिरीच्या कडेला बाहुली तशीच पडली होती, पण तिच्या कपाळावर चिखलाने लिहिलं होतं, आई भेटली.